आमच्या ग्रुपमध्ये बरीच बैल आहेत। आपला संदीप बहिणींचा बादल असेल, DSPचा सरपंच शिट्टी असेल, त्याच्यानंतर आमच्या चिळीच्या मामांचा दबंग असेल, अंजीर असेल, माझा राजा आहे, ही बैल आहेत आमची। आता चिंचोलींचा सुंदर आहे, ही बैल आहेत। या बैलांमध्ये आमच्या बैलांना आता लारा आलेला आहे यांच्यामध्ये। जसं तुम्ही बोलले का लक्ष्मी आपण दिवाळीला लक्ष्मीपूजनच्या लक्ष्मी आपण दिवाळीला जशी लक्ष्मी दार यायला पाहिजे म्हणून आपण बैल वगैरे घरी आणतो, गाडी वगैरे काय आणतो वगैरे। माझ्या गोट्यामध्ये एवढं मोठं लक्ष्मी गेल्या वर्षी आलेली आहे का माझ्या गोट्यामध्ये माझ्या गाईला त्या दिवशी गाय जन्माला आलेली, लक्ष्मी जन्माला आलेली माझ्या गोठ्यामध्ये। तुम्ही मुलाखती घ्या, असं नको व्हायला का कमिटी तुमच्यावर काय अन्याय म्हणजे न्याय तुमच्यावर बंदी वगैरे आणला असं कुठला युट्यूब वाल्यांना पण तुम्हाला एक मी सल्ला देतो का तुम्ही पण मुलाखती घेता किंवा माझं चुकत असेल काय असेल तर ते कट करून तुम्ही त्या गोष्टी टाकत जा आणि तशा हिशोबात टाकत जा। कधी कधी गाडा मालक असतो, कोणी असतो, जल्लोष मध्ये असतो, काय असतो, एक शब्द टाकतो, तो शब्द तुम्ही व्हायरल करता। तुम्ही नसेल करत, मी तुमच्यावर बोलतेच नाही, कोणतरी एक असते बरोबर। त्याच्यामुळे कसं होतं तुमच्या पण रोजीरोटीवरती त्या गोष्टीचा नाही आला पाहिजे, आम्हाला पण माहिती, तुम्ही आमची प्रसिद्धी करता। कर्जत कडव इथे आज शर्यत बिंजोडची शर्यत झाली आणि त्याच्यामध्ये लारा आणि सुंदर विजय प्राप्त केलाय या दोन्ही बैलाने। तर आता आपण सुंदर बैलाची मुलाखत घेणार आहे आणि त्याच्या आधी आपण सुंदर बैलाविषयी जाणून घेऊया। दादा, काय या बैलाचं नाव आणि मालकाचं? बैलाचं नाव आहे सुंदर, मालक आहे अरुण म्हात्रे, बिंदास म्हात्रे आणि किसन बाबा त्यांचे वडील आणि त्यांचे मोठे भाऊ रवींद्र म्हात्रे आणि त्यांचे भाऊ किरण म्हात्रे। आमचा असा ग्रुप आहे छोटा, प्रदीप म्हात्रे आहेत आणि बबलू पाटील, किरण म्हात्रे, आकाश म्हात्रे, तुषार पाटील आहे आणि आमचा पाटीदार विवेक आहे। तर दादा, आज लारा सोबत सुंदर कसं काय नियोजन ठरलं? नियोजन केलं ते आमचे सोनू भाऊने नियोजन केलेले लारा सोबत ना। अरुण म्हात्रे त्याही सांगितलं लारा सोबत आपला बोलतो बैल पळणार आहेत, म्हणजे ते एक एक बैल सांगून शर्यत जमवली। लारा म्हणजे नंदू सांगते दादा आणि असे 2-3 मालक त्या बैलाचे, त्या मालकाचा लारा असा पळणार आहे खूप धाव, म्हणजे मैदानात जसं तिथे लारा असतो तिथे विजयचा गुलाल घेतो। तर त्या लारा बैलासोबत आपला सुंदरचा पैरा जुळला, म्हणजे सुंदरची सुद्धा कारकिर्दी असेल, तर सुंदर बैलाच्या आधीच्या कारकिर्दीबद्दल सांगा। सुंदर बैलाच्या अगोदर आमचा पहिले 3 नंबर मध्ये बैल पळत होता, त्याच्यानंतर आम्हाला तर सरपंच मध्ये टाकला, आमचे DSP अविनाश पवार, अंजीर मध्ये टाकला, शिलगावच्या बप्पाच्या रानामध्ये टाकेला। त्याच्यानंतर आम्हाला वाटला की सुंदर बैल आज आमचा खूप म्हणजे थोडा पळतोय, त्याच्यापासून थोडा आम्ही नियोजन मोठा केला। आपल्या घरच्या दावणीला प्रत्येकाला वाटावे की लक्ष्मी नांदावी, लक्ष्मी असावी, आज त्या स्वरूपात सुंदर आपल्या घरच्या दावणीला आहे। काय बोलाल त्या सुंदर बैलाबद्दल? सुंदरचं आता बोलणं तेवढं कमीच आहे, आज त्यांनी आम्हाला आमच्या गावाचं खूप नाव मोठे केले। तर याच्या पुढे आमची अपेक्षा आहे सुंदर असाच पळावा आणि असंच आम्हाला खुश ठेवावा। आज सुंदर आणि लारा ची गाडी तलापासून कशी धावली? आजचं नियोजन म्हणजे आमच्या सोनू भाऊनी केलं, सुंदर आमचा ना लारा खूप पळाला आणि अनिल मामा यांच्या वाढदिवसा निमित्ताने पळवली गाडी। कोण? विरा वपतराव काढा। आपल्या समोर आज लाराचं जे नियोजन ठरलं सुंदर बैलासोबत, ज्यांनी नियोजन केले असे दादा सोनू भोपतराव आपल्या समोर आहे। आता 2 शब्द आपण सुंदर सोबत दादांशी संवाद साधूया आणि दादांची मुलाखत लारा सोबत सुद्धा घेऊया। आता आपल्या समोर आहेत सुप्रसिद्ध बैलगाडा मालक, ज्यांच्या दावणीला राजा 777 सारखा बैल आलाय आणि त्यांनी असं नाव केलंय की घाटावर सुद्धा आणि बिंजोडला सुद्धा मुंबईमध्ये राजा जसं नाव करतोय तसा आज राजाची परिस्थिती सर्वांना माहिती आहे। राजा नसताना आज लाराचं नियोजन दादा सांग कसं झालं? लाराचं मला राजाबरोबरच आम्ही राजा चांगला असतो, जे ठीकठाक असतानाच नियोजन झालं होतं आमचं आणाचं, पण ते जुळून आलं नाही आमचं, आज आणू उद्या आणू म्हणून। त्याच्यानंतर मग राजाचा दुखापत झाले पायाला, त्याच्यानंतर मग मी साईचं नियोजन करत होतो, पण साई पण मला चांगला पळ होता।
तर नंतर मग लारा उतरवचं ठरलं आमचं. नंतर मग आमचे बिंदा दादा आहेत म्हात्रे सुंदरचे मालक, त्यांना मी सांगितलं. त्यांनी मला लगेच सांगितलं का तू कर बैल, तुला कधी पाहिजे ते सांग मला, त्या दिवशी मी तुला बैल देतो. आणि त्याच्यानंतर गावावर मैदान होतं. मग मी अरुणशी बोलून, अरुण म्हात्रे त्यांच्याशी बोलून घेतो, त्यांचा भाऊ त्यांच्याशी बोललो. त्यांनी मला लगेच आज 31 तारखेला शिवजयंतीनिमित्त कळवला आमच्या गावावरती बैल दिला. आणि गोट्या पहिला माऊली त्यांना सांगितलं लारा उतरो, एकत्र पायऱ्या करून त्यांचं नियोजन बिंदा दादा आणि मी नियोजन करून आज तो आम्ही महाराष्ट्र दोस्ती ग्रुप नियोजन आम्ही सगळ्या महाराष्ट्र दोस्ती ग्रुपने केलं आणि आज आम्ही ती गाडी पळवली. दादा कसं असतं, प्रत्येक मैदान हा मोठा असतो. जसं आज कर्जत येथील कडावचा मैदान खूप मोठा आहे आणि 11 मला वाटतं 2 व्हीलर आहेत आणि याच्यामध्ये तुम्ही नियोजनाखाली तुम्ही लाराला आणला आणि तुमच्या मनात कसा म्हणजे असा विश्वास होता की लारासाठी सुंदरच हा पैरा योग्य आणि असतो ना, एक मनात विश्वास असतो की नाही, धमक असते की आपल्याला माहिती असतो की आपल्या पैऱ्यासोबत हा पैरा बरोबर सुटेबल होईल. कसं काय वाटलं तुम्हाला सांगू का, आमच्या ग्रुपमध्ये बरीच बैल आहेत. आपला संदीप भाईंचा बादल असेल, DSPचा सरपंच शिट्टी असेल, त्याच्यानंतर आमच्या चिवीच्या मामांचा दबंग असेल, अंजेर असेल, माझा राजा आहे. ही बैल आहेत आमची. आता चिंचोलींचा सुंदर आहे, ही बैल आहेत. या बैलांमध्ये आमच्या बैलांना आता लारा आलेला आहे यांच्यामध्ये. आता आमच्याकडे बैल खूप आहेत, फक्त नियोजनामध्ये थोडंफार आता गाडी पाळते किती पळते म्हणजे माझ्यावर विश्वास ठेवून अरुण ड्रायव्हरनी मला आज बैल दिला, त्यामुळं आज गाडी पळाली. आता याच्या पुढे आम्हाला बैलांना कुठलीच कमी नाही. मुंबईमध्ये लारा आला म्हटल्यावरती आम्हाला टेन्शनच राहिलेलं नाहीये. दादा मी तुम्हाला आधीपासून बघतोय. आता आपल्या मुंबईमध्ये 3 फेऱ्यांचं मैदान झाला होता, तेव्हा सुद्धा आपला मला वाटतं बैल होता आणि तिथे थोडं झालं होतं. पण मोठा दिलाचा, मोठ्या मनाचा सोनू भोपतराव, तिथे सुद्धा जो निर्णय होता त्या निर्णयावरती ठाम राहून काहीही गडबड न करता दादा पुढे निघाले. आणि इथे सुद्धा मित्रांनो आज लारा विजय झाली गाडी. मी बघितलं जास्त जल्लोष न करता आपला आनंद आपल्यापर्यंत सीमित ठेवून इथे बैल दावणीला आणला आणि योग्य त्या रीतीने त्यांनी हा उत्सव जिंकण्याचा शांततेपणे केला. तर तुम्ही काय मेसेज द्याल यापुढे? तुम्ही आता पण बघितले असेल, आपली मुलाखत चालू होती, आधीची मुलाखत चालू होती. मुलाखत जाताना ते तोंडऱ्याचे टेस्टरचे मालक मला हात करून गेले, तुम्ही पण बघितलं असेल. त्यांना मी बोललो होतो पण त्यांना घाई होते म्हणून ते गेले. पण आमचं रेस व्हायच्या आधी पण मला तर वाटतं त्यांची माझी म्हणजे आम्ही एकमेकांना ओळखत होतो, पण त्यांचं माझं बोलणं पहिल्यांदा झालं असेल परवा शेट जमवाला. ते हसायला लागले. आधी मला नाही बोलले, नंतर चला मजा म्हणून करू आपण शेट. आणि आता पण त्यांना मुलाखतीमध्ये घेणार, पण ते घाईमध्ये असल्यामुळे ते गेले. मग हेच मला म्हणायचं की बाबा या गोष्टी आहेत, या गोष्टी व्यवस्थित पार पाडल्या पाहिजेत, सर्वांनी या गोष्टी नीट जुळून घेतल्या पाहिजेत. दादा आज लारा कोणत्या साईडने धावला? लारा डाव्या रस्त्याने उजवीने आतून पळाला. डाव्या रस्त्यात. कशी तलावरून गाडी कशी होती आज? खूप फास्ट निघाली, खालून चांगली गाडी निघाली आमची. नक्कीच दादा. आता यापुढे आता आपला राजा 777 तर आता थोडी तब्येत त्याची डाऊन आहे, तर यापुढे लारा आणि राजा कधी दिसेल? दिसेल लवकरात लवकर तुम्हाला दिसेल. तुम्ही सर्वांनी प्रार्थना करा, तुम्हाला लवकरात लवकर दिसेल. नक्कीच राजा 777 लवकर बरा होऊन येईल आणि लारा सोबत आम्हाला दिसेल हीच विनंती करेन. आजचा जे तुमची शर्यत झाली त्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. मित्रांनो आता आपण त्या बैलाबद्दल जाणून घेणार आहे, सुंदर आणि लारा बैलाबद्दल. आता सोनू भोपतराव दादांनी आपल्याला सुंदर बैलासोबत असताना मुलाखत दिलेली, तर त्या व्यतिरिक्त आपण प्रश्न विचारणार आहे. मित्रांनो युट्यूब पहिले म्हणजे आम्ही जेव्हा युट्यूब मध्ये आलो ना, माझं एक पर्सनल ब्लॉगिंग होतं, पण जेव्हा मी बैलगाडा क्षेत्रामध्ये घुसलो आणि जेव्हा बैलगाड्याचा एकच व्हिडिओ टाकला होता तेव्हा तो हजारोने व्ह्यूज गेले. म्हणजे मला तेव्हा समजलं की हा क्षेत्र माझ्यासाठी कुठेतरी एक माझ्या जीवन कार्याला पुढे नेण्यासाठी आणि मला प्रसिद्ध मिळवण्यासाठी होतो. म्हणून बैलगाडा हा क्षेत्र नुसता क्षेत्र नसून हा एक माणसाला वरपर्यंत कसा पोहोचवता येईल असा क्षेत्र आहे आणि त्याच्याने आपलं नाव पुढे होतो. मला वाटतं दादा तुमचा सुद्धा व्यवसाय असेल, काहीतरी व्यवसाय असेल, पण त्या व्यवसायामध्ये तुमचं जेवढं नाव नसेल झाला तेवढं या बैलगाडा क्षेत्रामध्ये झालं. काय बोलाल तुम्ही दादा? 100% माझे वडील राजकारणामध्ये आहेत. राजकारणामध्ये पण आमचं तालुक्यात जिल्ह्यात नाव आहे, पण जे महाराष्ट्रामध्ये पूर्ण नाव केलंय ते मला या बैलगाडी क्षेत्राने सोनू भोपतराव, श्री बालकिंग प्रसन्न कडाव सोनू भोपतराव या नावाने मला या बैलगाडी क्षेत्राने खूप मोठी ओळख दिलेली आहे. दादा आपण एखाद्या आपल्या घरात दारी लक्ष्मी यावी त्यासाठी कसं आपण दिवाळी असो सण असो तेव्हा दार उघडा ठेवतो का की लक्ष्मी आपल्या आतमध्ये यावी, असंच आपण आपल्या घरच्या दावणीला बैल असतो तर आपण त्यांना लक्ष्मी मानतो. काय बोलू शकतो त्या? माझ्या गोट्याला
म्हणजे माझा जो गोठा आहे त्याच्यामध्ये जसं तुम्ही बोलले का लक्ष्मी आपण दिवाळीला लक्ष्मी आपण दिवाळीला जशी लक्ष्मी दार यायला पाहिजे म्हणून आपण बैल वगैरे घरी आणतो, गाडी वगैरे काय आणतो वगैरे. माझ्या गोठ्यामध्ये एवढं मोठं लक्ष्मी गेल्या वर्षी आलेली आहे का माझ्या गोठ्यामध्ये माझ्या गाईला त्या दिवशी गाय जन्माला आलेली, लक्ष्मी जन्माला आलेली माझ्या गोठ्यामध्ये. म्हणजे माझ्या बैलगाडी क्षेत्रामध्ये मला खूप मोठं योगदान येते त्या माझ्या घरामध्ये लक्ष्मीपूजन दिवशी कालवड झालेली गाईला माझ्या. आज माझ्या घरामध्ये बैल आहेत दोन वासरे आहेत, पण माझ्या घरामध्ये 5 गायी आहेत. माझ्या घरामधून त्या गायी मी बोलतो का आता जाऊ दे, एक मित्राला देऊ, मित्र मागतात त्याला देऊ, पण देऊन देत नाही माझ्या गायी. आता माझ्या अरुण ड्रायव्हर ते पण मला 1-2 वेळा बोलले अरे एकतरी गाय दे मला, पण माझ्या घरचे वडील वगैरे नाही गाय ठेवून द्यायची नाही, गाय ठेवून द्यायची नाही, दूध देत नाही काय नाही, फक्त एकच गाय दूध देते, बाकी काय दूध वगैरे देत नाही, पण त्या लक्ष्मी म्हणून ठेवून दिलेले आहेत. म्हणून तुम्हाला म्हणतो जी लक्ष्मी आपण बोलतो तर घरात गाय पाळा. आता पूर्वीपास भरपूर गाय अख्ख्या गावात आमच्या ढोर नव्हती, मी लोकांच्या ढोरांच्या मागे जायचो. आता माझ्याकडे लोकांकडे गाय नव्हती, आता तर बऱ्यापैकी गावामध्ये गाय ढोरं वगैरे घेतली, परत चालू होतं आमच्या इथे, पण आता बऱ्यापैकी आहेत. दादा आजचा कडाव म्हणजे आपला घरचाच तुमचाच मैदान, काय बोलू शकता आजचं नियोजन? आणि आज तुफान अशी गर्दी भरलेली आहे आणि कसं नियोजन वगैरे कसं आहे? कारण सर्व सुरळीत चालताना आतापर्यंत मला दिसतो, व्यवस्थित कुठे काही नाही. खूप छान नियोजन केलेलं आहे. आमच्या शिवजयंती निमित्त आज सुदामदादा पावळे यांनी केलेलं नियोजन येते आणि छान मैदान झालेले. मी खूप दादा 1.5-2 तास झाले मुलाखत देत होती, तर दादांना आता आपण रजा मला थोडंसं एक छोटं तुम्हाला एक युट्यूब वाल्यांना पण प्रश्न सांगायचा आहे का तुम्ही पण ज्या मुलाखती घेता तुम्ही मुलाखती घ्या, असं नको व्हायला का कमिटी तुमच्यावर काय अन्याय म्हणजे न्याय तुमच्यावर बंदी वगैरे आणला, असं कुठला युट्यूब वाल्यांना पण तुम्हाला एक मी सल्ला देतो का तुम्ही पण मुलाखती घेता किंवा माझं चुकत असेल काय असेल तर ते कट करून तुम्ही त्या गोष्टी टाकत जा आणि तशा हिशोबात टाकत जा. कधी कधी गाडा मालक असतो, कोणी असतो, जल्लोषमध्ये असतो, काय असतो, एक शब्द टाकतो, तो शब्द तुम्ही व्हायरल करता, तुम्ही नसेल करत, मी तुमच्यावर बोलत नाही, कोणतरी एक असतो. बरोबर. त्याच्यामुळे कसं होतं तुमच्या पण रोजीरोटीवरती त्या गोष्टीचा ना आला पाहिजे. आम्हाला पण माहिती, तुम्ही आमची प्रसिद्धी करता, आम्हाला पण मुलाखत द्यायला मग त्या गोष्टीचा विचार करायला लागतो. पण तुम्हाला नाही बोलायच्या नंतर मग तुम्ही बोलता जायला भाव करतो, हे करतो, या गोष्टी जाय आल्या पाहिजेत. तुम्ही पण युट्यूब वाल्यांना पण तुमच्या माध्यमातून सल्ला देतो त्या तशा तुम्ही एक व्यवस्थित युट्यूब घ्या आणि जर कुठला गाणा मला असं मी जरी झालो दुसरा कोण झाला तर व्यवस्थित नसेल तर ती भले कट करा, ना आलं तरी चालेल. मी तुम्हाला ते एक सल्ला देतो का तसं करू नका. दादा तुम्ही हा विषय इथे घेतला ना, खूप भारी विषय घेतला आणि हा विषय म्हणजे लोकांपर्यंत आता माझ्या व्हिडिओ मार्फत पोहोचेल. कारण तुम्ही कसं मग अशी बोलले का मी या क्षेत्रात नव्हतो, पण या क्षेत्रात आल्याच्या नंतर मला कळालं का हे क्षेत्र काय आहे, बरोबर, म्हणून तुम्हाला मी हा सल्ला सांगितला. तुम्ही चांगला घेता पण बाकीचे असतात 1-2 जण ते त्यांच्यामुळे तुमची पण वाट लागते. बरोबर. तुम्ही एक हा प्रश्न तुमचा एक युट्यूबचा तुम्ही एक कमिटी स्थापन करून तुम्ही तो मुद्दा घ्या आणि तसं कोण जर असेल वागत आमच्या कमिटीला सांगा, आम्ही त्याला त्या युट्यूबवाल्याला आम्ही तिथे बंद करू यायचा. नक्कीच दादा, आम्ही कमिटीशी झाली होती, आपली मीटिंग झाली होती आणि त्या मीटिंग मध्ये आम्ही सर्व हे केलं होतं की मुलाखत कशी घ्यायची कशी नाही घ्यायची आणि त्याच्यात तुम्ही सुद्धा सांगितलं की मुलाखत कशी घ्यायला पाहिजे आणि जर आमचं काही चुकत असेल तर नक्कीच आम्हाला कमिटी सपोर्ट करते आणि आम्ही सुद्धा त्यांना सपोर्ट असंच करत राहू आणि आज जे काही मुलाखत असेल आम्ही नक्कीच दुरुस्त करून टाकत जाऊ. आणि दादा आज लारा आणि आपला सुंदर विजय प्राप्त झाला त्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.